पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरात सध्या एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. अहिल्यानगर येथील 19 वर्षीय तरुणीने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार तिचं अपहरण करून तिला एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत डांबून ठेवलं गेलं. याच दरम्यान तिच्यावर मानसिक दबाव, शारीरिक अत्याचार करण्यात आलं. या प्रकरणात प्रसिद्ध कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्यासह आणखी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असून पीडितेला आधी तक्रार देण्यास मनाई केली जात होती. अखेर तिने शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. दुसरीकडे सुनीता आंधळे यांनी या आरोपांना फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. त्या म्हणाल्या की मी या प्रकरणात कुठेही सहभागी नाही. माझ्या कीर्तनाच्या कार्यामुळे मला बदनाम करण्याचा डाव आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. दोन्ही बाजूंचा विचार करून कायदेशीर प्रक्रिया पुढे नेली जात आहे. खरं काय आणि खोटं काय याचा निकाल न्यायालयातच लागेल. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे की वारकरी संप्रदायातील काही संस्था आणि व्यक्तींवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.